कंपन्या आहेत ज्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत, त्या 78 कंपन्यांमधल्या 2 कंपन्या एका माजी अधिकाऱ्याच्या मालकीच्या होत्या। त्या रिटायर अधिकाऱ्याला यांच्या चौकशीचा प्रमुख केला। म्हणजे आम्ही जे केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुम्ही पांघरून घाला आणि तुमच्या पांघरून याच्यावरती आम्ही पांघरून घालतो, हा धंदा त्या ठिकाणी झालेला। ह्या सगळा जो गैरव्यवहार आहे हा मेजॉरिटी आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते त्या कालावधीत जास्तीचा झालेला आहे। तो पूर्वी अब्दुल सत्तारांच्या कालावधीत एवढा झालेला नाही, त्याच्यानंतर आताचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या कालावधीत झालेला नाही। आणि माझं तर स्पष्ट मत आहे की मी काही नावं घेतलेली आहेत तिथं काल। हे जे खातं जे आहे ते मुळात जेलमध्ये गेलेले आकाश चालवत होते, आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री चालवत नव्हते। या कृषी खात्यातले अधिकारी, पीक विमा कंपन्यांचे अधिकारी, कृषी निविष्ठावाले अधिकारी यांची पुढे हिंमत एवढी झालेली आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून पत्र आणलेलं आहे किरण जाधवच्या नियुक्तीसाठी। कारण 15 वर्ष तो गुण नियंत्रणवरती होता, गुण नियंत्रण खातं, त्याची नियुक्ती करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचं खोटं पत्र जोडलेलं आहे। कारण मी नंतर माहितीच्या अधिकारात ते पत्र मागितलं, मला पत्र द्या, तर कृषी खात्याकडे ते पत्र सुद्धा नाही, पण नोट मात्र त्या पत्रावर पुटअप झाली आणि त्याच्यावरती किरण जाधवची नियुक्ती गुण नियंत्रण विभागात 15 वर्षाच्या नंतर सुद्धा झाली। हो 100% आहे। फक्त 12 गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे। आता पुढे येते ना, आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते, अजून एक राजू फड, ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा, ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे, त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय। हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये, आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं, एक हाड काढून आणलं होतं, आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं।